युनिट 2.3 द ट्विन्स बाय हेनरी सॅमब्रुक ली. ट्विन्स म्हणजे जुळे. तर ही जुळ्यांची एक कविता आहे आणि थोडी गमतीशीर आहे, मजेशीर आहे, विनोदी आहे. यात काय मजेशीर परिस्थिती तयार होते किंवा काय संकट एखाद्या जुळ्यावर येतात ते पाहणार आहे आपण. ही जी काही 2 जुळे आहेत त्या 2 जुळ्यांपैकी एकाने ही कवितेचं निवेदन केलेले आहे. तर आपण कविता समजून घेऊया. इन फॉर्म अँड फीचर, फेस अँड लिम. इन फॉर्म अँड फीचर. फॉर्म म्हणजे रचना आणि फीचर, फीचर म्हणजे अपीअरन्स, दिसणं. तर आमच्या रचनेत आणि दिसण्यात फेस अँड लिम. फेस म्हणजे चेहरा अँड लिम, लिम म्हणजे अवयव, शरीराचे भाग. आय ग्रीव सो लाईक माय ब्रदर. आणि मी माझ्या भावाप्रमाणेच वाढलो, म्हणजे आम्ही दोघं दिसायला सारखेच, खूप सारखे. दॅट फोक्स गॉट टेकिंग मी फॉर हिम. फोक्स म्हणजे लोक, पब्लिक. का पब्लिक टेकिंग मी फॉर हिम म्हणजे त्याला मी समजत. अँड ईच फॉर वन अनदर. आणि एकमेकांबद्दल अशी गल्लत होई, एकमेकांना समजत ते असे, मला तो आणि त्याला मी. इट पझल्ड ऑल आवर किथ अँड किन. इट पझल, पझल म्हणजे कन्फ्युज व्हायचे, संभ्रमित व्हायचे. ऑल आवर किथ अँड किन. किथ अँड किन ही फ्रेज आहे. किथ अँड किन म्हणजे सगळे सोयरे, मित्र, नातेवाईक असे. इट पझल्ड ऑल आवर किथ अँड किन. आणि हा जो आमचा जुळेपणा आहे तो आमच्या सगळे सोयऱ्यांना गोंधळात टाकी. इट रिच अ फिअरफुल पिच. आणि हा जो काही सारखेपणा होता तो रिच, पोचला. कुठे पोचला? फिअरफुल पिच, भीतीदायक पातळीपर्यंत पोचला तो, भीतीदायक लेवल पर्यंत गेला तो. फॉर वन ऑफ अस वॉज बॉर्न ट्विन. वन ऑफ अस, आमच्यापैकी एक जण, बॉर्न ट्विन म्हणजे आमच्यापैकी एक जण जुळा जन्मला. येट नॉट अ सोल न्यू विच. आणि अद्याप का आमच्यापैकी कोण नक्की जुळा जन्मला हे कोणी सांगू शकलं नाही. वन डे, एक दिवस. टू मेक द मॅटर वर्स. मॅटर म्हणजे घटना आणि वर्स म्हणजे गुड, बेटर, बेस्ट. जसं हे चांगल्या बाबत आहे तसं बॅड, वर्स, वर्स्ट. ही वर्स ही कम्पॅरेटिव्ह डिग्री आहे बॅडची. आणि म्हणजे थोडक्यात वाईट, वाईट घटना झाली एक दिवस. बिफोर आवर नेम्स वेअर फिक्स. बिफोर म्हणजे अगोदर, काय म्हणजे आमची नावं ठेवायची अगोदर, थोडक्यात नामकरण. तर त्याच्या अगोदर ॲज वी वेअर बीइंग वॉश बाय नर्स. नर्सनी आंघोळ घातली. वी गॉट कम्प्लिटली मिक्स. आणि आम्ही पूर्ण काय झालो? मिक्स झालो. म्हणजे पहिला कोण, दुसरा कोण हे काही समजलं नाही. अँड दस, आणि अशा प्रकारे. यू सी, तुम्ही पाहताय. बाय फेट्स डिक्री. म्हणजे फेट्स डिक्री म्हणजे नशिबानं, या नशिबाच्या गोंधळानं, किंवा डिक्री म्हणजे ऑर्डर, किंवा नशिबाच्या आज्ञेने, थोडक्यात नशिबाने. ऑर रेदर नर्सेस व्हिम. व्हिम म्हणजे चूक, नशिबाने म्हणा किंवा ह्या नर्सच्या चुकीमुळे म्हणा. माय ब्रदर जॉन गॉट क्रिश्चन्ड मी. क्रिश्चन्ड म्हणजे नामकरण करणं, नाव ठेवणं, बारसं करणं नावाचं ते. माय ब्रदर जॉन म्हणजे माझ्या भावाला, जॉनला, गॉट क्रिश्चन्ड मी म्हणजे माझं नाव त्याला गेलं. अँड आय गॉट क्रिश्चन्ड हिम. आणि त्याचं नाव मला दिलं गेलं. दिस फेटल लाइकनेस. फेटल म्हणजे घातक. दिस फेटल लाइकनेस जो काही घातक सारखेपणा आहे आमच्यातला, म्हणजे दिसण्यातला. इव्हन डॉग. डॉग म्हणजे पाठलाग चालू आहे किंवा अजून तेच चालू येतो, त्याच्यामुळे जो काही गोंधळ होतो किंवा जी काही संकट येतात. माय फुटस्टेप व्हेन ॲट स्कूल. फुटस्टेप म्हणजे पहिलं पाऊल. व्हेन ॲट स्कूल जेव्हा म्हणजे थोडक्यात मी शाळेत जायला लागलो. अँड आय वॉज ऑलवेज गेटिंग फ्लॉग. आय वॉज ऑलवेज मला सतत, गेटिंग फ्लॉग. फ्लॉग म्हणजे मार बसणे, मला सतत मार बसायला लागला शिक्षकांचा. फॉर जॉन टर्न आउट फुल. टर्न आउट फुल म्हणजे मूर्खपणा करणे, चूक करणे. जॉन जी काही चूक करायचा ते दोघं सारखं दिसायला असल्यामुळं त्याचा मार बाकी ह्या जो सांगणार आहे त्यालाच बसायचा. मी तो म्हणतोय मलाच हा मार बसायचा. आय पुट दिस क्वेश्चन फ्रुटलेसली. आय पुट दिस क्वेश्चन, मी हा प्रश्न ठेवायचा, म्हणजे हा सारखेपणामुळे ज्या समस्या होतात ते समस्या ठेवायचा. फ्रुटलेसली. फ्रुटलेसली म्हणजे निरर्थकपणे. मला पण समजायचं का याचा हा प्रश्न ठेवून कोणी याचं उत्तर समाधानकारक देणार नाही किंवा याचा काही परिणाम होणार नाही, काही उपयोग होणार नाही, म्हणून त्याला म्हणते फ्रुटलेसली मी हा प्रश्न ठेवायचा. टू एव्हरीवन आय न्यू.
एव्हरीवन, प्रत्येकापुढे आय न्यू, मला जे माहित होते त्या प्रत्येकापुढे मी हा प्रश्न निरर्थकपणे ठेवायचा. काय प्रश्न ठेवायचा पहा, व्हॉट वुड यू डू, तुम्ही काय कराल. मी त्यांना विचारायचं व्हॉट वुड यू डू इफ यू वेर मी, जर तुम्ही मी असता म्हणजे माझ्या जागी असता तर. टू प्रूव्ह दॅट यू आर यू, तुम्ही कसं सिद्ध केलं असतं का तुम्ही तुम्हीच आहात, हे तुम्ही कसं प्रूव्ह केलं असतं. आवर क्लोज रिसेम्बलन्स, रिसेम्बलन्स म्हणजे सारखेपणा, सिमिलॅरिटी. आवर क्लोज रिसेम्बलन्स, आमचा हा एकदम जवळचा सारखेपणा. टर्न द टाईड, टर्न द टाईड म्हणजे परिस्थिती बदलली ह्या सारखेपणाने. ऑफ माय डोमेस्टिक लाईफ, डोमेस्टिक लाईफ म्हणजे खाजगी जीवन, वैयक्तिक आयुष्य. फॉर सम हाऊ, काहीतरी झालं. माय इंटेंडेड ब्राईड, इंटेंडेड म्हणजे नियोजित, ठरवलेली. ब्राईड म्हणजे वधू, नवरी. माय इंटेंडेड ब्राईड, माझी नियोजित वधू. बिकेम माय ब्रदर्स वाईफ, ती माझी जी काही ठरवलेली नववधू होती ती माझ्या भावाचीच बायको बनली. इन फॅक्ट इयर आफ्टर इयर, आणि अशा परिस्थितीत वर्षानुवर्षे, वर्षामागून वर्षे. द सेम ॲब्सर्ड मिस्टेक वेंट ऑन, सेम म्हणजे अशाच. ॲब्सर्ड मिस्टेक, ॲब्सर्ड म्हणजे घातक, मिस्टेक म्हणजे चुका, अशा घातक चुका. चुका ठीक आहेत परंतु या घातक चुका आहेत. वेंट ऑन, होत गेल्या, घडत गेल्या, या वर्षानुवर्ष चुका होत गेल्या. अँड व्हेन आय डाईड, आणि जेव्हा मी मरण पावलो. द नेबर्स केम, शेजारी आले. अँड बरीड ब्रदर जॉन, आणि माझा भाऊ जॉन याचंच त्यांनी दफन केलं. पाही अशी मजेशीर कविता. याच्यात हायपरबोल हा फिगर ऑफ स्पीच आहे. हायपरबोल म्हणजे अतिशयोक्ती. तर या अतिशयोक्ती ह्या कवितेत आपल्याला पाहायला मिळते. हायपरबोल स्पीच आहे, फिगर ऑफ स्पीच. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, विद्यार्थी मित्रांना शेअर करा, आणि अधिकाधिक शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या क्लासरूम सिनेमा ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.